सो गाईज हे बघा बाहेरून घर काहीतरी असं दिसतंय. सो आपल्या भावाची बबलू हळद आहे. तो हे गाइस कसं काय, नमस्कार अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. अँड जो मेन मोटिव्ह होता आपला ओडिसाला यायचा, म्हणजे शिबूच्या गावी, तो भाई इथे रिझन. सो आपल्या भावाची बबलू हळद आहे. सॉरी, काल हळद होती आणि आज लग्न आहे. सो लग्न इव्हनिंगला आहे. सो आता आपण त्याच्या घरी आलो आहोत आणि भाईनी ब्रेकफास्ट मागवलेला. सो आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, बिकॉज इव्हनिंगला भावाचं लग्न इथून काहीतरी 15-20 किलोमीटर डिस्टन्स आहे ना. 50 किलोमीटर 50 किलोमीटर डिस्टन्स वरती आहे. हल्दी तर काल झाली, सॉरी काल मेहंदी होती. तर ते तुम्हाला लास्टला मी थोडंसं लास्ट व्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आणि आज आपण भावाची हळद होती, ह्याच्यामुळे मिस झाली, बिकॉज मी सकाळी 7:30-8 वाजल्यापासून उठलोय आणि हा बधीर 12 वाजता उठलाय. सो टिल देन जर चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि जे काही असेल कमेंट करून नक्की सांगा. सो गाईज हे बघा बाहेरून घर काहीतरी असं दिसतंय. सो गाईज आता आपण बबलूभाईच्या दुसऱ्या घरी आलो आणि ह्याच्या घराच्या मागचा हा वाला व्ह्यू बघा, एक नंबर आहे. म्हणजे घर फटे मोठे आहे, 2-3-4 एसीच आहेत माझ्या घरी. आणि इथे आम्ही आता जेवायला बसणार आहोत. हा बघा शिबू इथे बसलाय, त्याच्या बाजूला आता मी बसेल. जेवूया खाऊया आणि तुम्हाला आजूबाजूचा इकडचा एरिया पण दाखवतो कसं काय आहे ते. तुम्हाला मी एक सीन दाखवतो इथे आजूबाजूचा. हे बघा ना, हा एक नंबर आहे. हा यांचा टेरेस आहे ऍक्च्युअल मध्ये. हे त्यांचं घर आहे. इथे खाली 2-4 रूम आहेत आणि समोरच व्ह्यू बघा, काय एक नंबर वाटतोय. एक नंबरच व्ह्यू आहे. पूर्ण असं जंगल सारखं आहे आणि या साईडला पूर्ण वस्ती आहे इकडे आणि या साईडला पूर्ण असं जंगल टाईप आहे. आणि मागे त्या साईडला जरा एक डॅम पण आहे, हिराकूड डॅम, जो खूप फेमस आहे इकडे. आणि मी मला इथे ना आता एक हे दाखवतो व्ह्यू. ते आंब्याचं एक झाड आहे, ते झाड मला आणि आंबे बघायचे. हेच सगळं तर ठीक आहे एवढूशे, मला एक मोठावाला आंबा दाखवतो. आंबा तुम्हाला समजत नसेल, छोटा वाटत असेल, पण हा ना नारळ एवढा आंबा आहे. हे इकडे जे आहेत हे लहान लहान आहेत. बरं तुम्हाला हा बघा इकडे दाखवतो एक, हा पण आंबा बघा, हा आंबा आहे. नारळ वाटतो, नारळ एवढा मोठा आंबा आहे. खूप मोठमोठे आंबे आहेत ह्या झाडावरती. सो गाइस इथे यांच्या एरियामध्ये 2 बाजूबाजूलाच मंदिर आहे. हे बघा हे एक मंदिर आहे इथे. नाम क्या भाई इसका, ये मंदिर का? ये दुर्गा माता. हा हे दुर्गा माताचं मंदिर आहे इथे आतमध्ये. मे बी एंट्रन्स साठी तिथे आता गेट ओपन आहे की नाही काय माहित नाही, बिकॉज आतमध्ये तर कोण दिसत नाहीये इथे. सो आपण इथे एक मंदिर आहे आणि एक ह्या साईडला मंदिर आहे. हे बघा इथे. और ये कोणता मंदिर आहे दुसरा? जगन्नाथ. हे जगन्नाथ मंदिर आहे. तर हा गेट एवढंच दिसला इथनं, पण आतमध्ये बघा हे तेवढं मोठं आहे. आतमध्ये एकदम मस्त मोठंच्या मोठं मंदिर आहे. हे जगन्नाथ मंदिर आहे. आणि हे बघा आतमध्ये एकदम स्ट्रेट. ठीक आहे, आता व्हिडिओ रेकॉर्ड करायला देतील नाही देतील काय आयडिया नाही, पण हे तुम्हाला मी आता वर्षावर दाखवतो इथनं. सो आतमध्ये असं मस्त मोठी जागा आहे आणि आतमध्ये असे छोटे छोटे, हे इथे एक मंदिर आहे, इथे एक मंदिर आहे, इथे मंदिर आहे, ह्या मंदिराच्या मागे पण एक मंदिर आहे. सो हे सगळं आहे गाईज. हा एंट्रन्स आहे जगन्नाथ मंदिराचा. अँड हे बघा आतमध्ये पण हे एवढं मोठं आहे. मस्त एकदम छानच वाटतंय. आणि अगरबत्तीचा सुगंध एकदमच मस्त. हे वरती बघा, वरती अशा प्रकारे डिझाईन आहे. इथेच नाही, इकडे पण आहे आणि त्या साईडला पण पुढे वरती तशीच डिझाईन आहे. एकदम युनिकच वाटतंय. वरती एवढं कसे लोक करतात काय माहिती. हे 0.5 मध्ये ठेवलं पण असं वाटतं. 1x मध्ये बघा. इथे ना आतमध्ये एक आदित्य बिर्ला प्लांट पण आहे. हा बघा आदित्य बिर्ला. आणि सगळे वर्कर्स आता सुटायचा टाइम झालाय. सो वर्कर्स सगळे सुटले आहेत, म्हणजे ब्रेक वगैरे झाला असेल मे बी किंवा सुटले असेल. तर आतमध्ये बघा, इथे बघा सगळ्या इथे ही लोकच दिसणार आहेत आपल्याला. मी आलेलो शिबूच्या मामाच्या घरी. हे शिबूच्या छोट्या मामाचं घर आहे इकडे. अँड ही शिबूची मामी लास्ट आणि हा बघा या लोकांची इथे काहीतरी पूजा. हा व्हॉलेंटियर आहे तिकडे छोटा, शिबूचा छोटा भाऊ आहे. हस एक बार तू भी. नाम बता ना तेरा क्या है? तू नाम बता एक बार. मेरा नाम है अंजन. अंजन. ये भी मेरा घर है. तेरा घर है? हाँ. कौन रहता है उधर? मतलब मैं
मम्मी मुझे मतलब उन लोग मुझे खरीदे हैं। अच्छा क्या बोला तूने पहले क्या बोला? सो गाईज ड्रेसिंग बघू शकता आणि सध्या आम्ही आता झालोय रेडी. ज्या मेन रिझन साठी आम्ही आलेलो, मी आधी विचार केला की आज फॉर्मल घालीन, पण नंतर शिबू मला बोलला की रिसेप्शन मध्ये आपण फॉर्मल घालणार आहोत आणि रिसेप्शन डे आफ्टर टुमॉरो 25th ला आहे. आज 23rd आहे आणि आज त्याचं लग्न आहे. सो लग्नाला आपण बेसिक नॉर्मल ड्रेसिंग मारली आहे, काय हाय पंटा नाही मारली आहे. आणि आता आपण जाणार आहोत डायरेक्टली लग्नासाठी. मी शिबूला पण दाखवतो, शिबूची ड्रेसिंग बघा, कोरियन बाय आपला. नॉर्मल ड्रेसिंग आहे बाबा, काय कोरियन बरेन काय. सो ही शिबूची ड्रेसिंग आणि इथे मी रेडी झालोय. आता डायरेक्टली निघूया हॉलवर पोचूया आणि मग तुम्हाला भेटूया. गाईज आम्ही आता हा इथे गिफ्ट रॅप केलाय आणि ते आलो आम्ही आता पाणीपुरी खायला. सो इथून आता पाणीपुरी आणि एक शेवपुरी दहीपुरी खाऊया. चालू गाईज आम्ही जाता आता गिफ्ट रॅप केलाय, पाणीपुरी खाली आणि त्यानंतर आता आम्ही खातोय नूडल्स. हे बघा. सो नूडल्सला इथे काय वेगळं बोलतात, इथे ही लोक चाऊमिन बोलतात नूडल्सला. सो गाईज आता आम्ही चाललोय कॅबनी. ऑलमोस्ट 9 वाजताचं लग्न आहे आणि इथेच 7 वाजलेत आम्हाला. सो त्यांनी भाईनी आपल्या इथे कॅब केली आहेत जे पब्लिकसाठी. आता आपण फायनली बसतोय गाडीमध्ये आणि थोड्याच वेळात आपण आता पोहोचू जिथे हॉल आहे तिथे आणि पोहोचल्यावर तुम्हाला दाखवतात काय सीन आहे पुढचा. ठीक आहे. सो गाईज फायनली आपण आता गाडी बंद म्हणजे जे डेस्टिनेशन आहे तिथे पोहोचलोय. इथे आपली गाडी पार्क केली आहे आपण आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता इथे आपली बारात आहे. जी समोर लाइटिंग दिसत असेल ना, ती बारात आहे. तिकडे जाऊया आणि तुम्हाला दाखवतो, एकदम जवळून दाखवतो. चला, आपली इथे वरात आहे. सो गाईज आम्ही आता इथे जस्ट पोहोचलोय लग्नाच्या हॉलवरती आणि पोहोचताच इथे सगळे हिंदी मध्ये पण सांगा. खाना खाना स्टार्ट किया सभी लोगों ने. मैं आपको अभी दिखाता हूँ बैक कैमरा ऑन करके. यहाँ पे सब लोग खाना खा रहे हैं. चाइनीज फूड में यहाँ पे बहुत सारे आइटम है, जैसे कि चाइनीज आहे, व्हेज फूड आहे, नॉनव्हेज मध्ये चाट आहे, नॉनव्हेज मध्ये मटन आहे, चिकन आहे. सो फूड मध्ये पण खूप सारे आयटम अवेलेबल. पहिले शूट कर, उधर खीर का स्टॉल आहे आणि मागच्या साईडला खीरचा स्टॉल आहे. मी तुम्हाला इथेच उभं राहून सगळे दाखवतो बिकॉज सगळ्या इथे क्राऊड जास्त आहे, तर मी इथूनच तुम्हाला बॅक कॅमेरा ऑन करू शकतो. तो इथे स्टार्टिंगला एंट्रन्सला इथे खीर आहे, हा मेन एंट्रन्स आहे इथे. इथे चायनीज वाला आयटम आहे, चायनीज आणि चाट वगैरे. इथे व्हेज आहे आणि ह्या साईडला इथे नॉन व्हेज आहे. सो गाईज आम्ही फूड घेतलाय. डाळ मी जास्त काय आयटम एवढे घेतले नाहीत. सो मी घेतलंय डाळ, राईस, मटन, चिकन काय वेगवेगळे आयटम आहेत. हे मटन आहे, चिकन आहे, पापड, दाल, राईस, हे सगळं पण घेतलं. दही वडा, ये क्या है? ये टमाटर की चटणी आहे, पोटल. आणि हे शिबूचे मामा आहे. हे क्या? हा हा, मोठा मामा शिबू, ज्यांच्याकडे आम्ही राहिलोय ते हे मामा आहे, त्यांच्या घरी राहिलो आम्ही. सो गाइज फूड अपना खा के होने के बाद अभी अपन लिए है स्वीट डिश जिसमें है खीर और ये है रसमलाई. ठीक आहे. सो टेस्टला एक नंबर आहे. मी जरासं टेस्ट केलं तर एक नंबर लागते. स्वतः आपण खाऊया. आणि रसमलाई बस ना, रसमलाई खीर एक नंबर आहे.